चला, उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश आपला झालेला आहे. आज आपण घेणार आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. ठीक आहे. आता आपण उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश जो आहे याची एक रॅपिड फायर रिव्हिजन या ठिकाणी घेऊ आधी. ठीक आहे. 10 मिनिटांमध्ये याची एक रॅपिड फायर रिव्हिजन घेऊ. तर उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाने भारताच्या क्षेत्रफळाचा एकूण टिंबटिंब टक्के प्रदेश व्यापलेला आहे. उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाने भारताच्या क्षेत्रफळाचा टिंबटिंब टक्के प्रदेश व्यापलेला आहे. याचं उत्तर आहे 15%. याचं उत्तर आहे 15%. उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाने भारतीय क्षेत्रफळाच्या एकूण 15% प्रदेश व्यापलेला आहे. ठीक आहे. चला, दुसरा प्रश्न याच्यामध्ये उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश जो आहे याच्या किती रंगांमध्ये विभाजन झालेलं आहे? उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाचं 3 रंगांमध्ये विभाजन झालेलं आहे. ठीक आहे. या 3 रंगा आपण कुठल्या सांगतो? सर्वात वरची सर्वात सलग उत्तर हिमालय म्हणतो आपण याला, मधली मध्य हिमालय आणि दक्षिण हिमालय, याची वेगवेगळी नावं आपण पुढे बघू. ठीक आहे. उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाची निर्मिती टिंबटिंब समुद्रापासून झालेली आहे. 33 समुद्रापासून झालेली आहे. उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाची निर्मिती 33 समुद्रापासून झालेली आहे. याला आपण 33 द्रोणी असं म्हणतो. उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश टिंबटिंब पर्वत मानला जातो. सर्वात नवीन, सर्वात नवीन उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश हा सर्वात नवीन म्हणजेच अर्वाचीन पर्वत मानला जातो. अर्वाचीन म्हणजे अलीकडे निर्माण झालेला किंवा सर्वात नवीन पर्वत मानला जातो. उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश टिंबटिंब खडकापासून तयार झालेला आहे. तर याचे या ठिकाणी आपला पर्याय असणार आहे अग्निजन्य खडक, गाळाचे किंवा स्तरित खडक, रूपांतरित खडक, गाळाचे किंवा स्तरित खडक. उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश हा कोणत्या खडकापासून निर्माण झालेला आहे? गाळाचे किंवा स्तरित खडक. मध्यभागी कणाश्म खडक सांगितलं जातंय आणि दोन्ही बाजूला गाळाचे किंवा स्तरित खडक असं या ठिकाणी सांगितलं जातंय. ठीक आहे. हा उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश भारतामधील कोणकोणत्या राज्यातून जातो? तर अंदाजे आपल्याला या ठिकाणी उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश म्हणजे हिमालय हा जनरली वरचा जे 2 केंद्रशासित प्रदेश आहेत, एक लडाख आणि दुसरा जम्मू काश्मीर. ठीक आहे. या ठिकाणी असणारा लडाख, खालचा जम्मू काश्मीर, याच्यानंतर मग या ठिकाणचा उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, त्याच्यानंतर बिहार थोडा भाग या ठिकाणी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पूर्वोत्तर भागातले किंवा पूर्वेकडील आपल्याला सर्व राज्य या ठिकाणी सांगता येतील. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश मधून हा प्रदेश जातो. त्याची जी तिसरी रांग आहे शिवालिक रांगा, त्याचा काही भाग पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश मधून या ठिकाणी जातो असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाच्या सर्वोच्च सलग रांगेला टिंबटिंब असे म्हणतात. त्याला वेगवेगळी नावं आहेत. त्याला आपण उत्तर हिमालय असं म्हटलेलं आहे, उत्तर हिमालय म्हणलेलं आहे. यालाच आपण दुसरं नाव दिलंय हिमाद्री, किंवा यालाच अजून नाव दिले आपण ग्रेटर हिमालय, किंवा यालाच आपण नाव दिलंय बृहद हिमालय. उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाची किंवा हिमालयाची सर्वात उंच सलग रांग जी आहे त्याला आपण वेगवेगळी नावं दिलेली आहेत. उत्तर हिमालय, हिमाद्री, ग्रेटर हिमालय, बृहद हिमालय किंवा मुख्य हिमालय. उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाच्या सर्वात दक्षिणेकडील रांगेला टिंबटिंब असे म्हणतात. शिवालिक रांगा. उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाच्या सर्वात दक्षिणेकडील रांगांना आपण नाव दिले शिवालिक रांगा. ठीक आहे. याचं हे टोपण नाव आहे. हिमाद्री व शिवालिक रांगा यांच्या दरम्यान असणारी उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाची रांग म्हणजे याला आपण टोपण नाव दिलेले हिमाचल. यालाच आपण लेसर हिमालय म्हणतो. यालाच आपण लघु हिमालय म्हणतो. किंवा यालाच आपण मध्य हिमालय म्हणतो.
मध्य हिमालय म्हणतो. तर हिमालयाची विभागणी अशा 3 रांगांमध्ये या ठिकाणी केलेली आहे. हिमालयाची विभागणी 3 रांगांमध्ये केलेली आहे. तर आता उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशाच्या किंवा हिमालयाच्या मुख्य रांगेचं वैशिष्ट्य काय? हिमालयाच्या मुख्य रांगेचं वैशिष्ट्य काय? तर इथं प्रमुख वैशिष्ट्य विचारलं जातंय. 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची शिखरे, 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची शिखरे या सर्वोच्च रांगेमध्ये किंवा हिमाद्री रांगेमध्ये, मुख्य हिमालयन रांगेमध्ये 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची शिखरे आढळतात. याच्यामध्ये आपण यांचा क्रम दिलेला होता. या रांगेतील पहिली 5 उंच शिखरं हीच जगातील सर्वोच्च 5 शिखरे आहेत असं आपण म्हटलं होतं. प्रथम क्रमांकाचं जे या हिमालयाच्या मुख्य रांगेतील किंवा जगातील सर्वात उंच प्रथम क्रमांकाचं जे शिखर आहे त्याचं नाव आपण सांगितलंय माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट हे शिखर कुठं आहे? नेपाळमध्ये आहे. ते भारतात नाही, त्यामुळे भारतातलं सर्वात उंच आपण त्याला म्हणत नाही. ठीक आहे. माउंट एव्हरेस्ट शिखर नेपाळमध्ये आणि याची उंची आपण सांगतो जनरली 8848 मीटर. 8848 मीटर. नवीन एनसीईआरटी मध्ये आता 8848 च्या ऐवजी 8849 मीटर हा आकडा वापरला गेलेला आहे. त्यामुळे प्लस मायनस 1 या ठिकाणी पर्याय येऊ शकतो. एवढे जवळचे पर्याय येणार नाही. उत्तर लिहायचं 8848 मीटर. ठीक आहे. 2 नंबरचं शिखर आपण या ठिकाणी सांगितलंय K2. K2 शिखराला दुसरं नाव काय? गॉडविन ऑस्टिन. K2 शिखराला दुसरं नाव दिलेलं आहे गॉडविन ऑस्टिन. ठीक आहे. आता हे गॉडविन ऑस्टिन शिखर कुठे? तर हे वादग्रस्त जम्मू काश्मीर प्रदेशात आहे. वादग्रस्त जम्मू काश्मीर प्रदेशात हिमालयाच्या कोणत्या रांगेत आहे? तर याचं उत्तर येत आहे हिमालयाच्या काराकोरम रांगेत. याचं उत्तर आहे हिमालयाच्या काराकोरम रांगेत. पर्यायामध्ये याच्यामधले कुठलं येणार नाही. बृहद हिमालय, लेसर हिमालय, ग्रेटर हिमालय, शिवालिक असं येणार नाही. या ठिकाणी काराकोरम, लडाख किंवा जास्कर असे पर्याय असणार आहेत. K2 शिखर गॉडविन ऑस्टिन काराकोरम रांगेत आहे आणि याची उंची किती सांगितली? 8611 मीटर. 8611 मीटर. आता हिमालयन रांगेतील भारतातील सर्वात उंच शिखर कोणतं? कांचनगंगा. याचं उत्तर आहे कांचनगंगा. हिमालयन रांगेतील भारतातील सर्वात उंच शिखर कांचनगंगा. K2 जुन्या पुस्तकामध्ये होतं, आता नवीन पुस्तकामध्ये ते वगळलेलं आहे कारण ते वादग्रस्त प्रदेशामध्ये. हिमालयन पर्वत रांगेतील किंवा मुख्य हिमालयातील भारतातील सर्वात उंच शिखर त्याचं नाव आहे कांचनगंगा आणि हे कोणत्या राज्यात आढळतंय? सिक्कीम राज्यात आढळते. कोणत्या राज्यामध्ये आढळणार आहे? सिक्कीम राज्यामध्ये. याची उंची किती सांगितले? 85-86 मीटर. 85-86 मीटर. ठीक आहे. याच्यानंतर 4थ्या आणि 5व्या क्रमांकाची 2 शिखरं आहेत. त्यांची नाव आहेत लोत्से आणि मकालू. ही दोन्हीही शिखरं भारतामध्ये नाहीत. दोन्हीही शिखरं भारतामध्ये नाहीत. दोन्हीही शिखरं कुठे आहेत? नेपाळमध्ये. दोन्हीही शिखरं नेपाळमध्ये. म्हणजे हिमालयन पर्वत रांगेतील जी सर्वात 5 उंच शिखरं आहेत तीच जगातली सर्वात 5 उंच शिखरं आहेत आणि त्या 5 उंच शिखरामधील 3 शिखरे, त्या 5 उंच शिखरामधील 3 शिखरे ही नेपाळमध्ये आहेत. त्या 5 उंच शिखरामधील 3 शिखरे ही कुठे आहेत? नेपाळमध्ये आहेत. पहिला, 4था आणि 5व्या क्रमांकाचं. ठीक आहे. 2ऱ्या क्रमांकाचं वादग्रस्त जम्मू काश्मीर मध्ये आहे आणि 3ऱ्या क्रमांकाचं कंचनगंगा जे भारतातील सर्वोच्च शिखर आहे पण जगातला उंचीनुसार त्याचा क्रमांक येतो 3रा. आणि हिमालयन रांगेतील 3य क्रमांकाचं सर्वात उंच शिखर कंचनगंगा. हिमालयन पर्वत रांगेतील भारतातलं सर्वात उंच शिखर कांचनगंगा. बरोबर. भारतातलं सर्वात उंच शिखर सिक्कीम राज्यात आहे. आता हिमालयन पर्वत रांगेतील 2ऱ्या रांगेला टिंबटिंब म्हणून ओळखलं जातं. लेसर हिमालय, लघु हिमालय
किंवा हिमाचल. ठीक आहे, म्हणजे हिमालयातील मधली रांग प्रादेशिकरित्या जास्तीत जास्त कोणत्या राज्यामध्ये समावेश आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये येते? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश. मग हिमालयातील मध्य हिमालयीन रांगेतील सर्वात मोठी पर्वतरांग कोणती? हिमालयातील मध्य हिमालयीन पर्वतरांगेतील सर्वात मोठी पर्वतरांग कोणती? याचं उत्तर आपण सांगितलं होतं पीर पंजाळ. याचं उत्तर आहे पीर पंजाळ. मध्य हिमालयीन पर्वतरांगेतील सर्वात मोठी पर्वतरांग पीर पंजाळ. या पीर पंजाळलाच पुढे टिंबटिंब असे म्हणतात. धौलाधार पर्वतरांगा या पीर पंजाळ रांगेलाच पुढे जाऊन या ठिकाणी म्हणतात धौलाधार पर्वतरांगा. धौलाधार पर्वतरांगा. ठीक आहे. हिमालयातील सर्वात दक्षिणेकडील शिवालिक रांग याचं वैशिष्ट्य काय? तर याचं वैशिष्ट्य आपण दोन महत्वाची वैशिष्ट्ये याचे सांगू शकतो. या रांगेमध्ये आहेत ड्यून्स किंवा याला आपण म्हणतो दऱ्या. आणि दुसरी गोष्ट, ही रांग सलग नसून तुटक रांगांनी बनलेली आहे. तुटक रांगांनी बनलेली आहे. हे सुद्धा याचं वैशिष्ट्य मानलं जाईल. तुटक रांगांनी बनलेली. आता ही तुटक का झालेली आहे? ही रांग तुटक का झालेली आहे? उत्तर पर्वतीय प्रदेशामधून किंवा मुख्य रांगेतून ज्या नद्या वाहत येतात त्या खनन कार्यामुळे शिवालिक रांग ही काय झालेली आहे? तुटक झालेली आहे. ठीक आहे. आणि दुसरं असंही सांगितलं जातं की मुख्य हिमालयीन रांगेतून वाहत येणाऱ्या नद्यांच्या संचयन कार्यामुळे शिवालिक रांगा तयार झालेल्या आहेत. ठीक आहे. यांच्या नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनामुळे शिवालिक रांगा तयार झालेल्या आहेत. ठीक आहे. तर थंड प्रदेश, ठीक आहे, हे कोणत्या हिमालयीन रांगेचं वैशिष्ट्य आहे? थंड हवेची ठिकाणे हे कोणत्या हिमालयीन रांगेचं वैशिष्ट्य आहे? हिमाचल किंवा मध्य हिमालयीन रांगेचं वैशिष्ट्य. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो कुलू मनाली शिमला थंड हवेची ठिकाणे टिंबटिंब राज्यात आहेत. कुलू मनाली शिमला या ठिकाणी जे नाव दिले त्याच. ठीक आहे. हिमाचल प्रदेशामध्ये कुलू मनाली शिमला. मग इतर थंड हवेची ठिकाणं आपण लिहून घेतलेले दार्जिलिंग आहे, राणीखेत आहे, नैनिताल, मसुरी आहे. काही थंड हवेची ठिकाणे या ठिकाणी आपण लिहून घेतलेले. राजस्थानमध्ये सुद्धा थंड हवेचं ठिकाण आहे, पण ते हिमालयन रांगेमध्ये या ठिकाणी येणार नाही. ठीक आहे. माउंट आबू त्याचं नाव आहे, माउंट आबू. ठीक आहे. आता या हिमालयन रांगेच्या या विभागणी शिवाय आपण एक विभागणी दुसरी बघितली होती, ज्याला आपण प्रादेशिक विभागणी असं म्हणतो. या ठिकाणी आपण 5 नद्या दाखवल्या होत्या. 5 नद्या आणि 1, 2, 3 आणि 4 या ठिकाणी 4 प्रादेशिक विभागामध्ये हिमालयाची विभागणी केली होती. मग आपण हिमालयाचा विस्तार सांगताना सांगतो हिमालय टिंबटिंब नदीपासून टिंबटिंब नदीपर्यंत पसरलेला आहे. तर या ठिकाणी आपलं उत्तर आहे सिंधू नदीपासून ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत हिमालय हा पसरलेला आहे. सिंधू नदीपासून ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत हिमालय पसरलेला आहे. हिमालयाची लांबी ही अंदाजे किंवा सुमारे टिंबटिंब किलोमीटर सांगितली जाते. किती सांगितली जाते? 2400 किलोमीटर. किती सांगितली जाते? 2400 किलोमीटर. हिमालयाची लांबी ही 2400 किलोमीटर सांगितली जाते. ठीक आहे. या ठिकाणी आपण हिमालयाची रुंदी किती सांगितली जाते? तर हिमालयाची लांबी ही 2400 नसून ती 2500 किलोमीटर म्हटलेली आहे आपण. 2500 किलोमीटर. हिमालयाची रुंदी किती सांगितलेली आहे? इकडून इकडं अशीच लक्षात ठेवायची. इकडून इकडं तर रुंदी 400 ते 150 किलोमीटर सांगितले. हिमालयाची रुंदी 400 ते 150 किलोमीटर. पूर्वेला रुंदी जास्त आहे आणि पश्चिमेला रुंदी जास्त आहे आणि पूर्वेला ती कमी कमी होत जाते. ठीक आहे. म्हणजे हिमालयाचा विस्तार, हिमालयाची रुंदी कोणत्या बाजूला जास्त आहे तर ती
पश्चिमेला जास्त आहे. जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा या ठिकाणी ती जास्त आहे. पूर्वेला म्हणजे ईशान्य भारतामध्ये हिमालयाची रुंदी काय होते, कमी होत जाते. ठीक आहे. ईशान्य भारतामध्ये हिमालय कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे प्रवास करतो? ईशान्य भारतामध्ये हिमालय कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे प्रवास करतो? उत्तरेकडून दक्षिणेकडे. इथं विचारलं जातं हिमालयन रांगा कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे विस्तारलेल्या आहेत? उत्तर दक्षिण विस्तारलेल्या आहेत. ठीक आहे. या विभागणीमध्ये ते डिटेलमध्ये आपल्याला बघता येते. आता नद्या आपण सांगितल्या सिंधू, ब्रह्मपुत्रा. मधल्या नद्या या ठिकाणी आपण सांगितल्यात सिंधू, सतलज, काली, तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा. सिंधू, सतलज, काली, तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा. आता या हिमालयाला नावं दिलेली आहेत. प्रश्न विचारला जातो सिंधू व सतलज दरम्यानच्या हिमालयाला काय प्रादेशिक नाव आहे? या ठिकाणी आपण म्हणलेलं आहे काश्मीर व पंजाब हिमालय. काश्मीर व पंजाब हिमालय. सतलज आणि काली दरम्यानच्या हिमालयाला काय नाव आहे? याला नाव दिलेलं आहे कुमाऊ हिमालय. याला नाव दिलेलं आहे कुमाऊ हिमालय. ठीक आहे. इथं दुसरा प्रश्न तयार होतो. उत्तराखंड मध्ये असणाऱ्या हिमालयन प्रदेशाला टिंबटिंब हे प्रादेशिक नाव आहे. तर इथं सुद्धा उत्तर येईल कुमाऊ. उत्तराखंड मधील असणाऱ्या हिमालयाला प्रादेशिक नाव काय? कुमाऊ हिमालय. काली नदी आणि तिस्ता. काली नदी नेपाळमधून वाहणारी, तिस्ता नदी सिक्कीम मधून वाहणारी. या दरम्यान असणाऱ्या हिमालयन प्रदेशाला नेपाळ हिमालय नाव दिलेलं आहे. नेपाळ हिमालय नाव दिले. आणि तिस्ता नदी सिक्कीमची आणि अतिपूर्वेकडची ब्रह्मपुत्रा नदी याच्या दरम्यानच्या हिमालयाला आसाम हिमालय किंवा पूर्वांचल असं या ठिकाणी नाव दिलंय. याला प्रादेशिक नाव आसाम हिमालय असं सुद्धा म्हटलं जाते. आसाम हिमालय असं सुद्धा म्हटलं जाते. अरुणाचल प्रदेश, मिझोराम असं काही नाव नाहीये. तर हिमालयाला काय नाव आहे? आसाम हिमालय. ठीक आहे. आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो अतिपूर्वेकडील हिमालयाच्या उत्तर दक्षिण दिशेने पसरलेल्या 5 टेकड्यांच्या प्रदेशाला टिंबटिंब असे म्हणतात. याला नाव काय येईल? पूर्वांचल. टिंबटिंब असे म्हणतात पूर्वांचल. त्या पूर्वांचल मधील ज्या 5 टेकड्या आहेत त्या 5 टेकड्यांची नावं आपल्याला माहिती पाहिजे. अरुणाचल प्रदेशमध्ये टेकडी कुठली सांगितली आपण? पतकोई. अरुणाचल प्रदेशमध्ये टेकडी सांगितली आपण पतकोई. ठीक आहे. त्याच्यानंतर नागालँडमध्ये नागा टेकड्या, मणिपूरमध्ये मणी टेकड्या, मिझोराम मध्ये मिझो टेकड्या आणि 5वी टेकडी लुशाई ही सुद्धा कुठे येणार आहे? मिझोराम मध्ये येणार आहे. ही सुद्धा मिझोराम मध्ये येणार आहे. ठीक आहे. इथं विचारलं जातंय. आता इथं लक्षात येत नाही म्हणून या ठिकाणी विचारलं जाईल. लुशाई टेकडी टिंबटिंब राज्यात आहे, मिझोराम मध्ये. पतकोई टेकडी अरुणाचल प्रदेशमध्ये. मधल्या मात्र नावानुसार लक्षात येतात नागालँड नागा टेकड्या, मणिपूर मणी टेकड्या, मिझोराम मिझो टेकड्या. ठीक आहे. आता अशा प्रकारे या हिमालयाचे विभाजन झालेले. ठीक आहे. 2 प्रकारचे विभाजन बघितले या 3 रांगांचं आणि हे प्रादेशिक. ठीक आहे. इथं आता आपल्याला एखादा प्रश्न अप्लाइड विचारण्याची शक्यता आहे. खालीलपैकी हिमालयन प्रदेशाचं वैशिष्ट्य कोणतं? ठीक आहे. याचा असा प्रश्न आला, याला आपण अप्लाइड प्रश्न म्हणतो. जनरली याचं उत्तर वरीलपैकी सर्व देतील 3 वाक्य बरोबर. मग हिमालयन प्रदेशाचं वैशिष्ट्य कोणतं? ठीक आहे. तर हिमालय हा भारताच्या हवामानावर परिणाम करणारा घटक आहे. ठीक आहे. हिमालय नसता तर भारताचं हवामान कसं झालं असतं? हिमालय जर नसता भारताच्या या ठिकाणी उत्तरेकडे, तर वरचं जे शीत वारं आहे ते भारतामध्ये वाहत आलं असतं आणि भारत हा थंड प्रदेश बनला असता, बर्फाळ प्रदेश बनला असता. ठीक आहे. त्यामुळे हिमालयाचं हे एक वैशिष्ट्य आपल्याला सांगतंय. दुसरं वैशिष्ट्य, हिमालयामध्ये पर्यटक फार जास्त प्रमाणामध्ये येतात. ठीक आहे. त्यामुळे पर्यटनासंबंधी सुद्धा हिमालयाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. खनिज संपत्ती संबंधी सुद्धा हिमालयाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर नैसर्गिक संरक्षण होते आपलं. इतर देशापासून हिमालयामुळे भारताचं काय होते? नैसर्गिक संरक्षण होते. जैवविविधता हिमालयामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये झाडी आहे, प्रचंड प्रमाणामध्ये पक्षी, प्राणी, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे हिमालयाचं जैवविविधतेसंबंधी सुद्धा आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल. ठीक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी हिमालयाच्या वैशिष्ट्यासंबंधी सुद्धा एखादा
अप्लाइड प्रश्न आपल्याला या ठिकाणी येऊ शकतो. ठीक आहे. आता आपल्याला पुढचा भाग जो आहे तो बघायचा आहे सविस्तरपणे, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश.